नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं गौरवशाली इतिहास चॅनलमध्ये। आणि नेहमीप्रमाणे मी आज तुम्हाला घेऊन आलेलो आहे अपरिचित अशा ठिकाणी। आज आपण आलेलो आहोत भानस-हिवरे या गावात। भानस-हिवरे या गावात एक प्राचीन अशी गडी आहे जी आज आपण पाहायला आलेलो आहे। आपण पाहू शकता माझ्या मागच्या भागात ही जी गडी आहे खूप विस्तीर्ण अशा प्रकारची गडी आहे। या ठिकाणी एक छोटंसं प्रवेशद्वारही आपणास पाहायला मिळतंय। तर पाहूयात आपण या गडीची माहिती आणि आतील भाग कसा आहे तो। गडीच्या मुख्य दरवाजापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला दोन दरवाजाच्या मधोमध असलेल्या मार्गाने आत जावे लागते। परकीय आक्रमणांपासून बचाव करण्यासाठी अशा प्रकारचे बांधकाम आपणास भरपूर अशा गडकिल्ल्यांवरती केलेले पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता एक प्रवेशद्वार आहे। या प्रवेशद्वाराच्या बांधकामामध्ये प्रामुख्याने बऱ्यापैकी विटाचा असा वापर केलेला आपण पाहू शकता। आणि खाली जो हा भाग आहे हा भाग पूर्ण दगडी आहे। खूप सुंदर अशा पद्धतीचं दगडी काम केलेलं आहे आणि वरचा भाग हा भातक्या विटांनी बनवलेला आहे। सो ह्या ठिकाणी असलेला एक जो छोटासा बुरुज आहे षटकोनी आकाराचा असा बनवलेला असून वरील बांधकामही त्यावर छान पद्धतीने असं बनवलं गेलेलं आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी आलेल्या वाटसरूंना किंवा भेटीसाठी आलेल्या व्यक्तींना आश्रय घेण्यासाठी थोडा विसावा घेण्यासाठी ही जागा बनवण्यात आलेली असावी। तर छान 3 कमानीची जागा ही आहे। गडीच्या दरवाज्यातून आत गेल्यानंतर आपणास 2 देवड्या बनवलेल्या पाहायला मिळतात। दरवाजाच्या वरील भागात षटकोनी आकाराची रचना केलेली पाहायला मिळते। दरवाजातून पुढे गेल्यानंतर असलेल्या पायऱ्या चढून वर गेलं की आपण गडीत प्रवेश करतो। या ठिकाणी दिसणाऱ्या या खोल्या कधी काळी कार्यालय म्हणूनही वापरल्या जात असाव्यात। या ठिकाणी असलेला हा दगडी दरवाजा गडीचे 2 भाग करतो, एक रहिवासासाठी आणि दुसरा म्हणजे कार्यालयीन कामकाजासाठी। साधारणपणे 14व्या ते 15व्या शतकात निजामशाही अहमदनगरमध्ये स्थिर झाली। निजामशाहीमधील असलेल्या एका कविजंग नावाच्या सरदाराने ही गडी बांधल्याचे समजते। ही गडी पाहताना त्या काळी बांधलेल्या तळघरांचे बरेच अवशेष आपणास पाहायला मिळतात। गडीतील पश्चिमेकडील असलेल्या एका बुरुजावरती आम्ही येऊन पोहोचलो। मंडळी, आपण या गडीच्या एका बुरुजावरती आलेलो आहोत। तर या गडीला टोटल 4 बुरुज असून 1, 2, 3 आणि 4 अशी 4 बुरुज आहेत। तर त्यापैकी आपण ज्या बुरुजावर आहोत त्या बुरुजावरती एक सुंदर अशी तोफ या ठिकाणी आपणास पाहायला मिळते। हिला खूप सुंदर अशा पद्धतीने त्यांनी ठेवलेलं आहे। मंडळी, पश्चिमेकडील भागात या दोन्ही बुरुजांच्या मध्ये एक चौकोनी आकाराची इमारत आहे। या इमारतीचा उपयोग बहुधा संध्याकाळ चा आनंद घेण्यासाठी बांधण्यात आली असावी किंवा इतर वेगळ्या पद्धतीचाही काही वापर असू शकतो। गडीच्या दक्षिण बाजूला गावातली मुख्य बाजारपेठ असल्याची पाहायला मिळते। 2 बुरुजांच्या मध्ये असलेल्या या इमारतीमध्ये 3 खोल्यांची निर्मिती केलेली आपणास पाहायला मिळते। बरोबरच निजामशाहीची छाप असलेल्या नक्षीकामाचेही या ठिकाणी रेलचेल आपणास पाहायला मिळते।
या खोल्यांमध्ये हवा खेळती राहण्यासाठी व प्रकाश योजना व्यवस्थित राहण्यासाठी देवड्या बनवलेल्या आहेत आणि यातूनच इतर भागावर लक्षही ठेवता येते। चिंचोळ्या भागातून वरती जाण्यासाठी पायऱ्या केलेल्या आपणास पाहायला मिळतात। वरती असलेल्या या चौकोनी चौथऱ्यावरून गडीच्या आतील बाजूस आणि बाहेरील बाजूस दोन्ही ठिकाणी एकाच वेळी लक्ष ठेवता येत असे। साधारणपणे 15व्या शतकात निजामशाहीचा सरदार कविजंग याने ही गडी बांधल्याचे इतिहास सांगतो। या गडीमध्ये सद्यस्थितीला राहणारी लोक कविजंग याचे वंशज असल्याचे सांगतात। या गडीतील एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे ह्या ठिकाणी बांधलेली ही विहीर। या विहिरीचं बांधकाम चुना वापरून केल्याचे पाहायला मिळते। गडीच्या प्रवेशद्वाराच्या बाजूला असलेल्या एका बुरुजावरती नवाब कविजंग याची समाधी आहे। एकेकाळी निजामशाहीतील सरदार असलेला हा कविजंग या गावचे श्रद्धास्थान कसा झाला हे एक गूढच आहे। केवळ या ठिकाणी ही समाधी असल्या कारणाने या बुरुजाची सुंदर असे सुशोभीकरण केलेले आपणास पाहायला मिळते। बुरुजावरील या जंग्यांचा उपयोग खालच्या भागावरती लक्ष ठेवण्यासाठी करण्यात येतो। समाधीस्थळ असलेल्या या बुरुजाप्रमाणेच गडीतील इतर भागही जर सजवला आणि संवर्धन केला तर यामुळे या ठिकाणी पर्यटनाला उत्कृष्टपणे चालना मिळू शकते। गडीच्या बाहेरील बाजूला असलेल्या तटबंदीचे काही अवशेष आजही आपणास पाहायला मिळतात। या गावचे श्रद्धास्थान असलेल्या या ठिकाणी दरवर्षी उरूस यात्रा उत्सव भरतात। असे म्हणतात की औरंगजेबाच्या निधनानंतर त्याचे पार्थिव शरीर एक दिवस या गडीमध्ये मुक्कामी होते। ही गडी गुप्त खोल्या आणि अनेक तळघरांची बनलेली आहे। या ठिकाणी आम्हाला एक स्वच्छतागृहासारखी मोठी खोली पाहायला मिळाली। या ठिकाणचा जर विस्तारित अभ्यास केला तर आणखी काही गोष्टी उजेडात येण्याची शक्यता नाकारता येत नाही। पूर्वेकडील बुरुजावरती जाण्यासाठी 2 भिंतींच्या मध्ये पायऱ्या बनवलेल्या आपणास पाहायला मिळतात। बुरुजावरती वाढलेल्या वेड्या बाबळी आणि इतर झाडाझुडपांमुळे या बुरुजाचे खंडरमध्ये झालेले रूपांतर या ठिकाणी आपणास पाहायला मिळते। खरं तर या ठिकाणी राहणाऱ्या वंशज मंडळींनी या वास्तूची निगा व्यवस्थित राखली पाहिजे। मंडळी, या गडीबरोबरच या गावामध्ये पार्श्वनाथांचे मंदिरही आपणास पाहायला मिळते। या गावात असलेलं प्रभू पार्श्वनाथांचं मंदिर, प्रभू श्रीरामांचं मंदिर आणि अहिल्यादेवी होळकरांनी बांधून घेतलेली ऐतिहासिक बारव आम्हाला पाहता आली नाही। या गावातील बाजारपेठेत असलेले दगडी जोते आजही सुस्थितीत पाहायला मिळतात। त्यावर असलेलं नक्षीकाम अप्रतिम आहे। गडीचा दरवाजा बंद करण्यासाठी या ठिकाणी असलेली अडकण आजही सुस्थितीत असलेली पाहायला मिळते। दरवाजा बंद केल्यानंतर हा उंडका म्हणजे अडकण बाहेर ओढून त्याला मागून बंद केलं जायचं। मंडळी, यासारख्या अपरिचित वास्तूंची माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।
सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी असलेलं बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपणास पुढील अपरिचित ठिकाणाच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. आजचा आपला हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका.